सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्रिपद गमावलेल्या धनंजय मुंडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत। करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या खटल्यात धनंजय मुंडे यांची चांगलीच कोंडी झाली आहे। करुणा शर्मा यांच्याशी धनंजय मुंडेंचा विवाह झालेला नाही असा दावा त्यांच्या वकिलांनी माझगाव सत्र न्यायालयात केला। त्यावर न्यायालयाने तर मग मुलं कोणाची असा सवाल विचारलाय। करुणा शर्मा यांना दर महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचा निर्णय वांद्रे कुटुंब न्यायालयाने दिलाय। या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलंय, तर पोटगीची रक्कम वाढवण्यासाठी करुणा यांनीही सत्र न्यायालयात धाव घेतली आहे। यावेळी काय युक्तिवाद झाला ते पाहूया। करुणा शर्मा यांच्याशी धनंजय मुंडे यांनी अधिकृतपणे विवाह केलेला नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला। त्यावर न्यायाधीशांनी त्यांना सवाल विचारला, मग धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या 2 मुलांचे आई वडील कोण आहेत? यावर धनंजय मुंडेंच्या वकिलांनी मुंडे यांनी मुलांना स्वीकारलं आहे पण त्यांच्या आईशी लग्न केलेलं नाही असा युक्तिवाद केला। त्यावर न्यायाधीशांनी मुलं जर तुमची आहेत तर करुणा शर्मा त्यांच्या आई कशा नाहीत असा सवाल विचारला। यावर मुंडे यांच्या वकिलांनी उत्तर दिलं। ते म्हणतात, दोन्ही मुलांना मुंडे यांनी स्वीकारलं आहे आणि त्यांना आपलं नावही दिलंय। करुणा शर्मा यांच्यासोबत त्यांनी काही काळ घालवला, याचा अर्थ त्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी होत नाहीत। त्यांच्यात पती पत्नीसारखे संबंध नव्हते आणि दोघांचा अधिकृत विवाह झालेला नाही। राजश्री मुंडे याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत। धनंजय मुंडे यांचा एक विवाह झालेला आहे, त्यामुळे दुसरा विवाह त्यांनी केला नाही। धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यात परस्पर संमतीने संबंध होते, त्यांनी ते लपवलेले नाहीत। पण करुणा शर्मा यांच्याशी विवाह केलेला नाही। विवाह केला नाही तर पोटगी कशाला देणार असा युक्तिवाद वकिलांनी केला। त्याचबरोबर करुणा शर्मा यांचं वार्षिक उत्पन्न 15 लाख रुपयांच्या आसपास आहे। त्या आयकर भरतात, त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, तरीही त्या पोटगी मागतायत असा युक्तिवाद केला। यावर करुणा शर्मा यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला। धनंजय मुंडे यांनी 1998 मध्ये करुणा शर्मा यांच्याशी विवाह केला। त्यांचा एकत्र फोटो सुद्धा आहे। या लग्नातून त्यांना 2 मुलं आहेत। यावर न्यायाधीशांनी धनंजय मुंडे यांच्याशी करुणा मुंडे यांचा विवाह झाला याचे काय पुरावे आहेत असा सवाल विचारला। त्यावर शर्मा यांच्या वकिलांनी आमच्याकडे पुरावे आहेत, ते सादर करण्यासाठी वेळ द्या, आम्ही पुढील सुनावणीमध्ये पुरावे सादर करू असं सांगितलंय। या अर्जांवरील सुनावणीमध्ये धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचा अधिकृतपणे विवाह झालेला नसल्याचा दावा केलाय। त्यानंतर न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या वकिलांना या दोघांचं लग्न झालंय याचे पुरावे देण्यास सांगितलंय। आता 5 एप्रिलच्या सुनावणीमध्ये करुणा शर्मांतर्फे कोणते पुरावे सादर केले जातात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।